नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय पंचांगानुसार आज नववर्षाला सुरुवात होत आहे. या नववर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या शुभदिनी मी माझा एक अनुभव कथन करणार आहे. सध्या मी औरंगाबाद शहरात मुक्काम करून आहे. जवळजवळ 8-10 महिन्यानंतर मी औरंगाबादमध्ये आलेले आहे. सकाळी फिरायला जाताना मला एक नवीन भाजीचं दुकान दिसलं, म्हणून मी तिथं भाजी घ्यायला गेले. मला हव्या असलेल्या बऱ्याच भाज्या मी घेतल्या. त्यानंतर त्या भाजीवाल्या बाईंनी मला विचारलं की मॅडम, तुम्ही एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या पण पालेभाज्या आणि कोथिंबीर घेतली नाही, तुम्ही खात नाही का? तर म्हटलं नाही, मी खाते, मला हव्याही आहेत, पण मी काही त्या तुमच्याकडून घेणार नाही. तर म्हणे का? तर म्हटलं, तुम्ही ते खाली जमिनीवर तरट ठेवलंय आणि त्याच्यावर त्या सगळ्या भाज्या तुम्ही ठेवलेल्या आहात. अशा भाज्या मी घेऊ शकत नाही. काय होतं म्हणे त्याला? तर म्हटलं, इथं रस्त्यावरती कुत्री, मांजरी, इतर जनावरं काय काय करत असतात, येणारी जाणारी माणसं सारखी थुंकत असतात आणि तिथंच तुम्ही भाज्या लावल्यात, मी नाही घेऊ शकत. तिच्याबरोबर एक ज्येष्ठ व्यक्ती होती. ती बाई म्हणाली की सगळी दुनिया घेते, तुम्हालाच घ्यायला काय झालं? तर म्हटलं, सगळ्या दुनियेने चूक केली म्हणजे मी ती चूक केली पाहिजे असं नाही, त्यामुळे मी काही घेणार नाही. पण त्यात जी लहान मुलगी म्हणजे तशी प्रौढच होती, ती अंदाजे 50च्या दरम्यानची होती. ती म्हणाली की म्हणजे बाई, तुम्हाला वरचा माल हवाय, खालचा नकोय. म्हटलं, हो, तू हातगाडीवर पालेभाज्या लाव, उद्यापासून मी घेईन. नाही म्हणे, मी तुम्हाला आत्ताच वरची पालेभाजी काढून देते. म्हणून तिने भिंतीवर तिची पोती ठेवली होती आणि त्या पोत्यांमध्ये सगळ्या भाज्या तिने ठेवलेल्या होत्या. त्यातनं तिने मला पालेभाज्या आणि कोथिंबीरची जुडी काढून दिली. नॅचरली मी ते स्वच्छ असल्यामुळे मी ती घेतली. आता घेताना मी तिला म्हटलं की बाई, या कोथिंबिरीची जी खालची मुळं आहेत, ती मुळं आणि माती मला कापून दे. तर ती जी त्यातल्या त्यात लहान वयाची होती, 50ची बाई, ती म्हणाली की बाई, मी हे कापून देणार नाही आणि तुम्ही पण घरी गेल्यानंतर ही कोथिंबिरीची जुडी एखाद्या छोट्या बादलीत किंवा गंजामध्ये ठेवा, त्याच्यात पाणी घाला, ती माती आपोआप निघून जाईल आणि तुम्ही वरचा भाग घ्या. तर म्हटलं, अगं पण काढून दे, मी घरी जाऊन बाकीचं करीनच. ती म्हणे, नाही, मी ते काढणार नाही, कारण ते काढल्यानंतर कोथिंबीर खराब होते आणि तुम्ही पण घरी गेल्यानंतर ही जी हिरवी देठं आहेत ती सुद्धा तुम्ही खा, ती टाकून देऊ नका. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही कोथिंबीरीची जुडी आहे. हे इथं एवढी माती आहे आणि ही तिची मुळं आहेत. मी तिला फक्त एवढाच भाग कट कर म्हणून सांगत होते, पण तिने ऐकलं नाही. कारण तिचं म्हणणं, हे जेव्हा कट करतो तेव्हा ही देठं पण जातात आणि एकदा का ही मुळं गेली की कोथिंबीर खराब व्हायला सुरुवात होते. कारण त्या कोथिंबीरीमधून जे काय तुम्हाला मिळत असतं ते कमी कमी होत जातं. आणि मग ती मला म्हणाली की हे बघा, मी तुम्हाला एक काढून दाखवते, हे देठ आहे. तर ती म्हणाली, तुम्ही जेव्हा वापरायला घ्याल कोथिंबीर, तेव्हा ही इथं कापा आणि इथून वरची सगळी कोथिंबीर देठासकट तुम्ही खा, नुसती पानं खाऊ नका. हे देठ आपल्या प्रकृतीला चांगलं असतं. आता मी तिच्याकडनं पालकाची पण जुडी घेतली होती, तर मी तिला तेही म्हटलं. तिलाही तिने नकार दिला. ती म्हणे, मॅडम, पालकाचं फक्त हा असाच भाग तिने मला दाखवला, तेवढा काढा आणि सगळ्या देठांसगत तुम्ही भाजी करा. तिला माहित नाही मी कोण होते, मी काय करते, मी कोण आहे, माझा व्यवसाय काय आहे, काहीच माहित नव्हतं. पण मी तिला असं म्हटल्यानंतर मी म्हटलं, जाऊ दे, ती बिचारी, तिला जे ज्ञान आहे ती मला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती त्यावर खूप ठाम होती. तर मला ते इतकं आवडलं की एक भाजी विकणारी विक्रेती न्यूट्रिशन बद्दल बोलते आहे आणि समोरच्या व्यक्तीला ती ठामपणे ते समजावून सांगते आहे. त्यामुळे मला तिचं खूप कौतुक वाटलं.
म्हणून मी तिला विचारलं की तुम्ही शाळेत शिकलात, कॉलेजमध्ये शिकला आहात? तर ती म्हणे, बाई मी 5वी पर्यंत शिकले आहे आणि 5वी नंतर काही कारणांनी शाळा सोडून दिली आणि मग मी या व्यवसायाला, म्हणजे घरातल्यांनी जे काम सांगितलं ते केलं आणि थोडी मोठी झाल्यावर तिने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण मला तिचा तो कॉन्फिडन्स आणि आपल्या मतावर ठाम राहण्याची जी तिची वृत्ती होती आणि आपल्याला जे योग्य माहिती आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची तिची जी मानसिकता होती ती मला अतिशय भावली. मी तिला काहीही बोलले नाही. तिला म्हटलं, छान समजावून सांगितलंस तू मला, मी आता इथून पुढे तसंच करेन. आणि अगदी मुकाट्याने ही जुडी घेतली. फक्त तिला म्हटलं की या जुड्याला मी हात लावत नाही, तू या माझ्या पिशवीत टाक आणि तुझ्या पिशवीतनं मी त्या घरी गेल्यावरती मी बघते काय करायचं ते. आता प्रश्न हा आहे की ही जी माती आहे, ही माती जेव्हा माझ्या हाताला लागते तेव्हा माझा हात भयंकर खासतो. म्हणजे त्यातल्या काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे मला अलर्जी होते. त्यामुळे मी ते कधीच देठासगट किंवा त्या मुळासगट आणत नाही. आणि देठाचा वरचा भाग खाणं हे मी स्वतःच सगळ्यांना सांगत असते, त्यामुळे मी तर खातच असते. पण हा जो एवढा भाग आहे मुळ्याचा, हा जो आहे हा मूळ आणि त्याला लागणारी ही माती, ही मात्र मला काढून हवी असते. मग मुकाट्याने मी घरी आले. नॅचरली मी ग्लोव्ज घातले आणि मला जेवढी हवी होती कोथिंबीर तेवढ्याची मुळं आणि माती काढून घेऊन उरलेली कोथिंबीर वापरायला सुरुवात केली. पण त्या बाईचं मला खरंच खूप मनापासून कौतुक वाटलं आणि मला असं वाटलं की हा अनुभव आपण सगळ्यांबरोबर शेअर करावा. कारण मी एक मेडिकल कॉलेजमधली प्रोफेसर म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. ज्या वेळेला फर्स्ट MBBS ला मुलांना ऍडमिशन मिळते त्यावेळेला मी त्यांच्या 12वीच्या प्रश्नांवरती, 10वीच्या प्रश्नांवरती एक टेस्ट घेत असते. मला कुठलीही सिस्टीम शिकवायची असू दे, ती कार्डिओलॉजी असू दे, न्यूरोलॉजी असू दे, साधं GIT असू दे, मी एक प्री टेस्ट तयार करत असते आणि ती त्यांच्या 12वीवर अवलंबून असते. पण त्या मुलांना शाळेमध्ये शिकवलेलं, 10वी-12वीत शिकवलेलं, त्याच्याच कॉमन एंट्रन्स एक्झाम देऊन ते आमच्याकडे मेडिकलला आलेले असतात. त्यांना त्यातलं जवळजवळ 80% आठवत नसतं, उत्तरं चुकीची असतात. त्या पार्श्वभूमीवर मला या बाईचं अतिशय कौतुक वाटलं आणि मी तिचं लगेच तिथं पण कौतुक केलं की तू छान समजावून सांगितलंस. तर हा अनुभव मला खूप सुखद वाटला. कारण मी स्वतः अनेक वर्ष अनेकांना न्यूट्रिशनबद्दल शिकवते आहे. दर बॅचला मी शिकवते आहे. त्यातले किती जण पुढे जाऊन त्याचा उपयोग करतात हे कधीतरी आम्हाला कळतं, कधी परत फीडबॅकही मिळत नाही. पण या बाईनी 5वी पर्यंत जे काय शिकलं आणि तिच्या घरच्यांनी तिला जे काय पालेभाज्यांबद्दल सांगितलं ते तिने गिऱ्हाईकांपर्यंत पोचवायचं ठरवलं. त्यात मला अजून एक कौतुक वाटलं की असं तिने बोलल्याने गिऱ्हाईक तुटण्याची शक्यता होती, पण तिने त्याचा विचार केला नाही, त्यावर ती ठाम राहिली. हा गुणधर्म अत्यंत कौतुकास्पद आहे. आता मी तिथं उभी होते त्यावेळेला इतरही काही लोक भाजी घ्यायला आलेले होते. त्यातले बरेचसे मला ओळखत होते कारण मी याच शहरातली आहे. अनेक वर्ष आम्ही एकमेकांशी बोललो, ओळखतो. ते बोलणार होते पण मी त्यांना खूण केली की तुम्ही गप्प बसा, तुम्ही तिला काहीही सांगू नका, आणि आम्ही तेथून आलो. I went to a vegetable vendor and I asked for a coriander bunch. She gave me. I told her to cut the roots and mud of that coriander bunch. So this is the coriander bunch and these are the stalks of coriander which we should use and eat so that our health is proper. That vegetable vendor told me, she is not aware who I am, but she told me that she will not cut it. You take it because when you remove it, the coriander starts degraded. And this degradation is of no use. So whenever you want to use it, you cut it and immediately use the stalk and the leaves of the coriander, which is healthy for you.
I liked that confidence with which she was talking to me. A fifth standard left student was telling me about the nutritious value of the stalk of the coriander and how to maintain that nutritional value of coriander till you use it for your cooking. I so like it. I congratulated her for her guidance. I said thank you for this guidance and I will use. I being a teacher in a medical college, I am teaching nutrition to so many batches for last 50 years. And those students come to the medical college with the common entrance examination. And when I ask them in a pre-test about their 10th and 12th standard, many of them do not remember what they have learned in their school and junior college. On that background, I thought that this is a really a nice experience which made me happy that a fifth standard student, though now she is a 50 years old, can tell us about the nutritious value and with the confidence that she was telling irrespective of my age. She doesn't know my position in the society. The other people surrounding those customers, they were to talk because they know me, because I am from this city. I requested them to keep quiet and I heard whatever she told me and I took this bird without cutting the roots. I have an allergy of this root and mud. That's why I wanted to remove it. But it's okay. She told me the nutritious aspect of this, so I brought this. Now when I have to use it, I will use the gloves and I will cut those roots, remove the mud, and then we'll use the coriander. As a nutritionist, I always tell my patients to use the stalk along with the coriander leaves. Thank you for hearing. Dhanyavad. If you like it, share it, subscribe it, click on the bell icon. Dhanyavad.